योद्धा न्यूज मराठी। शिवसेनेचा खेडमध्ये अभिनव निषेध। श्रीराम मंदिर ट्रस्टने पैशांचा हिशोब द्यावा, विजयाताई शिंदे यांची मागणी। पुणे/खेड। अयोध्यापती श्रीराम प्रभू हे संपूर्ण हिंदू धर्माचे आणि आपल्या सर्वांचे परम दैवत आहेत। त्यांच्या भव्य मंदिरासाठी कोट्यावधी रामभक्तांनी आपल्या घामाचा पैसा दान केला। मात्र श्रीराम मंदिर ट्रस्टने या हजारो कोटी रुपयांच्या निधीचा कोणताही पारदर्शक हिशोब दिलेला नाही। हा पैसा नेमका कुठे गेला असा संतप्त सवाल सामान्य जनतेला पडला आहे, असे स्पष्ट मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ विजयाताई रामदास शिंदे यांनी व्यक्त केले। मंदिराच्या निधीमध्ये आणि दानपेटीत गोळा झालेल्या रकमेच्या कारभाराविषयी संशय व्यक्त करत खेड तालुका शिवसेनेच्या वतीने महायुती सरकारच्या निषेधार्थ एका विशेष आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। खेड येथील हनुमान मंदिरामध्ये पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत रामरक्षा पठण आणि हनुमान आरती करून या कथित गैरव्यवहाराचा तीव्र निषेध नोंदवला। कोट्यवधींच्या निधीचा हिशोब गुलदस्त्यात। यावेळी बोलताना सौ विजयाताई शिंदे यांनी मंदिर ट्रस्ट आणि सरकारवर गंभीर आरोप केले। त्या म्हणाल्या, 14,000 कोटींचा निधी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी जवळपास 13 ते 14 वर्ष देशभरातून निधी गोळा करण्यात आला। प्रत्येक सामान्य भक्तानं आपल्या पोटाला चिमटा काढून सुमारे 14,000 कोटी रुपयांची पुंजी जमा केली। मात्र या प्रचंड रकमेचा कोणताही अधिकृत हिशोब ट्रस्टनं जाहीर केलेला नाही। दानपेटीतील कोट्यवधींचं दान। मंदिर खुले झाल्यापासून दररोज लाखो भाविक अयोध्येत दर्शनासाठी जात आहेत। भक्त मोठ्या श्रद्धेनं सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान जवाहीर आणि रोख रक्कम दानपेटीत अर्पण करत आहेत। या दैनंदिन दानाचा हिशोब कुठे आहे, हा सामान्य माणसाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे। हा तर मतदान पेटीवरील दरोडा। भक्तांच्या श्रद्धेचा गैरवापर करून या सरकारनं सामान्य जनतेच्या पैशांवर दरोडा टाकला आहे आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे, अशी घणाघाती टीका विजयाताई शिंदे यांनी यावेळी केली। रामरक्षा पठण करून सरकारचा निषेध। प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। ट्रस्टनं तात्काळ सर्व जमा खर्चाचा हिशोब जाहीर करावा, या मागणीसाठी खेड तालुका शिवसेना महिला पदाधिकारी व सर्व विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हनुमान मंदिरात एकत्र येत आंदोलन केले। देवाला साकडे घालत त्यांनी रामरक्षा पठण केले व हनुमान आरती करून आपला संताप व्यक्त केला। आंदोलनातील प्रमुख उपस्थिती। या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वरपे, काळेचीवाडीच्या माजी सरपंच सौ वैशाली बाबाजी काळे, खेड तालुका संघटक सौ उर्मिला सांडभोर, माजी तालुका प्रमुख मंगेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, पंचायत समिती सभापती तसेच सुनीता पाचरणे, शैला भोसले, जयश्री डोके, अभंगताई, चव्हाण, जाधव, सोनवणे, कुमुद मालक, माया भगत, कोठाळेताई, नंदा ड्रायव्हर, सुरेखा बंद, वैशाली काळोखे, सुरेखा गारबोटे, बाळासाहेब येवले, दिलीप तापकीर यांच्यासह खेड तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। जोपर्यंत राम मंदिराच्या निधीचा अधिकृत हिशोब समोर येत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा हा लढा सुरूच राहील, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।